वेलकम बॅक. आपण सेकंड चॅप्टर स्टडी करतोय ज्याचं नाव आहे लॉजिक गेट्स. आणि त्या लॉजिक गेट्समधले आपले पहिले 2 लेक्चर झाले. त्यातल्या पहिल्या लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलं होतं व्हॉट इज गेट, आणि आपण स्टडी केलं होतं द टाइप्स ऑफ लॉजिक्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह लॉजिक्स. सेकंड लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं टाइप्स ऑफ गेट्स, दॅट इज बेसिक अँड डिराइव्हड गेट्स. आणि बेसिक गेटमधले 3 टाइप्स, त्यातला पहिला आपण स्टडी करतोय अँड गेट. त्या अँड गेटचं आपण अँड गेट बाय युझिंग स्विच हे आपण लेक्चर्स स्टडी केलं होतं. आज आपण अँड गेटचं पुढचं म्हणजे अँड गेट बाय युझिंग सेमी कंडक्टर कॉम्पोनंट्स म्हणजे आपल्याला स्टडी करायचं आहे अँड गेट बाय युझिंग डायोड्स अँड अँड गेट बाय युझिंग ट्रान्झिस्टर्स. तुमच्या समोर आता स्क्रीनवरती अँड गेट बाय युझिंग डायोड्स ही सर्किट डायग्राम दिसते. आता आपण डायग्रामकडे बघितलं आपल्याला काय काय दिसतंय. त्या डायग्राममध्ये 2 डायोड्स घेतलेत आपण D1 आणि D2. कारण आपण 2 बीट अँड गेट स्टडी करतो म्हणून आपण 2 डायोड्स घेतलेत. त्या डायोडच्या ॲनोडला आपण प्लस पीसी कनेक्ट केल्या थ्रू रजिस्टर R, आणि त्या डायोडच्या ॲनोडलाच आपण आउटपुट टर्मिनल कनेक्ट केलेत. वेल द इनपुट लॉजिक्स म्हणजे ए आणि बी जे आपले इनपुट लॉजिक्स जे आहेत जे हाय आणि लो असणार आहेत, 0 किंवा 1 और 0 जे काय आपले इनपुट्स असतील ते आपण त्या दोन्ही डायोडच्या कॅथोडला अप्लाय केलेत. आणि तो सप्लाय जो अप्लाय आहे प्लस VCC तो आपण त्या डायोडला ऑपरेटिंग व्होल्टेज म्हणून पण अप्लाय करतो, आणि इट इज ऑल्सो अप्लाय टू दॅट डायोड ॲज अ इनपुट लॉजिक्स. म्हणजे आपल्याला इनपुट लॉजिक 1 आणि 0 अप्लाय करायचे. 1 इनपुट जेव्हा आपल्याला अप्लाय करायचा असेल तेव्हा आपण तो जो डायोड जो आहे त्याचं इनपुट ए, आपण तिथे एक स्विच दाखवलं आहे सिंगल पोल डबल थ्रो. तो स्विच आपण प्लस VCC मोडला कनेक्ट केला की आपला हाय लॉजिक अप्लाय होईल. आणि वेन दॅट स्विच इज कनेक्टेड टू ग्राउंड टर्मिनल म्हणजे तो वर जोडलेला खाली केला आपण, तर त्या टर्मिनल्सला ग्राउंड पोटेन्शियल अप्लाय होईल. म्हणजे तो टर्मिनल ग्राउंड केला जाईल आणि ऑब्व्हियसली वी आर अप्लाइंग अ 0 पोटेन्शियल और लो लेवल टू दॅट इनपुट टर्मिनल्स. हे आपलं कनेक्शन्स आहे. आता आपण वर्किंग बघतोय. वर्किंग बघताना मित्रांनो आपण सुरुवातीला 2 इनपुट जे आहेत ते दोन्ही इनपुट्स आपण लोला कनेक्ट करतो. म्हणजे वी आर अप्लाइंग अ लो लॉजिक टू बोथ द इनपुट टर्मिनल, दॅट मीन्स बोथ ए अँड बी आर लो. आता जेव्हा दोन्ही इनपुट आपले ए आणि बी जेव्हा लो असतील तेव्हा काय झालं, तेव्हा ते दोन्ही डायोड्स आपले कंडक्ट झाले. कारण ए आणि बी हे आपण कॅथोडला जोडलेत, जे 0ला जोडले, ग्राउंडला कनेक्ट केले गेले. आणि ॲनोडला आपण सप्लाय जोडलेल्या प्लस VCC टू रजिस्टर R. So obviously both that diodes D1 and D2 conducts and current flows only through that diodes, कारण they offer very low resistance आणि डायोड मधून सगळा करंट फ्लो झाला. आणि आउटपुट टर्मिनल जो आपण दाखवले, जे आपण Y मार्क केले, तिथून फ्लो होणारा करंट हा 0 असणार आहे. त्यामुळे तिथलं व्होल्टेज आपलं लो राहणार, 0 राहणार. दॅट इज अवर फर्स्ट कंडिशन वेन बोथ ए अँड बी आर लो. आता सेकंड कंडिशन मित्रांनो काय आपण करतोय, वन ऑफ द इनपुट इज हाय अँड रिमेनिंग वन इज लो. वन ऑफ द इनपुट इज हाय म्हणजे ए आणि बी पैकी एक इनपुट आपण काय केलं, जोडलं प्लस VCCला. म्हणजे तो स्विच आपण जोडला वरती प्लस VCCला. त्यामुळे ज्या डायोडला म्हणजे जे आपले इनपुट हाय असेल तो डायोड आपला रिव्हर्स मोडला असेल. म्हणजे समजा आपण A0 आणि B1 दिला असेल तर डायोड D2 हा आपला रिव्हर्स मोडमध्ये जाईल, आणि डायोड D2 रिव्हर्स मोडला गेल्यामुळे तो डायोड आपला कंडक्ट होणार नाही. बट ॲज ए इज स्टील लो, डायोड D1 कंडक्ट, तो D1 कंडक्ट झाला अँड इट ऑफर्स अ लो रेजिस्टन्स पाथ थ्रू दॅट करंट. आणि तो करंट सगळा त्या लो रेजिस्टर पाथ म्हणून ग्राउंडला गेला. वन्स अगेन द पोटेन्शियल डेव्हलप अक्रॉस आउटपुट टर्मिनल स्टील रिमेन्स लो. म्हणजे हे 1 0ला झालं. 0 1ला पण सेम होणार. म्हणजे समजा ए आपण 1 दिलं असेल आणि बी लो असेल तर डायोड D2 कंडक्ट होईल, D1 रिव्हर्स मोडला जाईल. आणि वन्स अगेन वी आर गेटिंग द सेम कंडिशन, करंट फ्लोज टू दॅट डायोड. म्हणजे करंट काय म्हणू आपण, द करंट फ्लोज टू डायोड विच हॅव्हिंग अ लो इनपुट. म्हणजे ज्या डायोडचे इनपुट लो आहे त्यातून करंट फ्लो होणार आहे, आणि त्यामुळे आउटपुट व्होल्टेज आपलं स्टील इट रिमेन्स लो. म्हणजे आपण काय म्हटलं, वेन वन ऑफ द इनपुट इज हाय रिमेनिंग वन इज लो, वन्स अगेन द आउटपुट पोटेन्शियल इज 0 लो. नाउ वेन बोथ इनपुट्स आर हाय, दोन्ही इनपुट्स आपण हाय अप्लाय केल्यानंतर दोन्ही स्विच आपण जोडले प्लस VCCला. बोथ स्विचेस आर कनेक्टेड टू द हाय लॉजिक्स, सो ड्यू टू विच बोथ डायोड्स D1 अँड D2 आर इन रिव्हर्स मोड. कारण काय झालं मित्रांनो, सॉरी, ॲनोडला आपण सप्लाय दिलेलंच आहे प्लस VCC रजिस्टरमधून, आणि कॅथोड जे आहे त्याला पण आपण सप्लाय दिलं. म्हणजे डायोडचं ॲनोड आणि कॅथोड दोन्ही जोडले गेले आपले प्लस VCCला, आणि त्यामुळे काय झालं, डायोड बोथ द डायोड्स आर इन रिव्हर्स मोड, सो दे विल नॉट कंडक्ट अ करंट थ्रू इट. मग करंट कुठे गेला,
डायोडमधून तर फ्लो होत नाही. सो करंट फ्लोज थ्रू द आउटपुट टर्मिनल्स अँड ड्यू टू विच आउटपुट पोटेन्शियल बिकम्स हाय. म्हणजे आउटपुट सिग्नल आपला हायला जोडला गेला, आउटपुट लॉजिक आपला हाय झालं. मग मित्रांनो आपण परत कन्क्लूड करतोय, वेन वन ऑफ द इनपुट इज वेन बोथ इनपुट्स आर लो, आउटपुट इज लो. वेन वन ऑफ द इनपुट इज हाय, रिमेनिंग वन इज लो, आउटपुट रिमेन्स लो. बट वेन बोथ इनपुट्स आर हाय, दोन्ही इनपुट आपले हाय झालेत, when both inputs are high, output of this gate becomes high. That is the AND gate. When all inputs are high, output becomes high. हे झालं आपलं AND gate by using diodes. आता आपल्याला पुढे स्टडी करायचंय, नेक्स्ट सर्किट आहे आपलं AND gate by using ट्रान्झिस्टर्स. आता ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये काय केलं आपण, तर दोन ट्रान्झिस्टर्स घेतले आपण, T1 आणि T2. बायपोलर ट्रान्झिस्टर आहे ते, BJT म्हणतो आपण, बाय जंक्शन ट्रान्झिस्टर्स. ते दोन ट्रान्झिस्टर आपण T1 आणि T2 एकमेकांना सिरीजने जोडलेत. त्याचं T2चं इमिडिएट टर्मिनल जे आहे त्याला आपण आउटपुट कनेक्ट केलंय. म्हणजे आउटपुट सर्किट जे आहे, म्हणजे आपण त्याला इथे LED दाखवलं आणि रजिस्टर दाखवले, जिथे आपल्याला आउटपुट मिळणार आहे, ते आपण ट्रान्झिस्टर T2च्या इमिडिएटला जोडले. आणि T1चा कलेक्टर जो आहे तो आपण जोडलाय प्लस VCC. इनपुट सिग्नल जो आहे, इनपुट लॉजिक म्हणतो आपण त्याला, इनपुट लॉजिक इज अप्लाय टू बेस ऑफ द ट्रान्झिस्टर्स. म्हणजे ट्रान्झिस्टरच्या दोन्ही ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण इनपुट लॉजिक अप्लाय करतोय, म्हणजे ए आणि बी. जसं आपण डायोडला जोडलो तर इथेच आपण सेम केलंय. इनपुट सिग्नल जो आहे तो आपण ए आणि बीला थ्रू सिंगल पोल डबल थ्रो स्विच अप्लाय केलंय. वेन वी आर अप्लाइंग द हाय लॉजिक्स, तो स्विच जोडणार आपण प्लस VCC मोडला. अँड वेन वी आर अप्लाइंग लो लॉजिक्स, तो स्विच जोडणार आपण ग्राउंड टर्मिनल्सकडे. म्हणजे आपण 0 व्होल्टेज तिथे अप्लाय किंवा लो लॉजिक अप्लाय करणार आहोत. मग हे झालं त्याचं बेसिक कनेक्शन्स. आपण काय म्हटलं, द इनपुट सिग्नल्स और इनपुट लॉजिक्स आर अप्लाय टू द बेस टर्मिनल ऑफ ट्रान्झिस्टर्स while the output terminal is connected किंवा output circuit is connected to the immediate terminal of transistor T2. Both transistor T1 and T2 are connected in series with each other and the collector of transistor T1 is connected to the plus VCC. These are our constructions. आता वर्किंग, मित्रांनो वर्किंग काय बघताना आपण इनपुट लॉजिक्स अप्लाय करतोय. फर्स्ट केस वी आर अप्लाइंग लो लॉजिक्स. दॅट मीन्स वेन बोथ इनपुट्स ए अँड बी आर लो, म्हणजे दोन्ही ए आणि बी आपले लो आहेत. म्हणजे आपण काय केलं, जो स्विच जो होता, जो आपण आता डायग्राम मध्ये वर दाखवला, तो आपला खाली येणार आहे. म्हणजे बोथ इनपुट्स आर ग्राउंडेड, सो बेस पोटेन्शियल ऑफ बोथ द ट्रान्झिस्टर्स रिमेन्स लो. म्हणजे ट्रान्झिस्टरला आपण बेस किंवा बायसिंग व्होल्टेजच अप्लाय करत नाही. So both transistor remains in off condition. They will not conduct current through it. आणि जेव्हा करंट फ्लो होत नाही ट्रान्झिस्टर मधून, जेव्हा ते ऑफ कंडिशनला असतात, ते ऑफर्स व्हेरी हाय रेजिस्टन्स. त्यामुळे सप्लाय मधून जो करंट जो आला, तो करंट कुठे राहिला, इट रिमेन्स अक्रॉस अ कलेक्टर टर्मिनल ऑफ ट्रान्झिस्टर T1. T1च्या कलेक्टर राहिलेला तो करंट पुढे इमिटरकडे येत नाही. अँड आउटपुट टर्मिनल जे आपण जोडले तिथे करंट फ्लो न झाल्यामुळे आउटपुट व्होल्टेज रिमेन्स लो. When both inputs are low, both transient off condition and current flowing through emitter circuit of T1 is 0, so output remains at low level. That is our first condition. That is our first case. Second case, when one of the input is high, remaining one is low. डायोड प्रमाणेच एक इनपुट आपण हाय केलं, एक आपण लो केलं. म्हणजे हाय केल्यामुळे काय झालं, तो स्विच आपण जोडणार प्लस VCC. आपण डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे तो जोडला आपल्याला प्लस VCC ला. अँड द सेकंड इनपुट जे लो असेल तो आपला ग्राउंडला गेला. आता काय होणार आहे, ट्रान्झिस्टर हॅव्हिंग हाय इनपुट कंडक्ट, कारण बायसिंग व्होल्टेज आपण आता प्रोव्हाइड करतोय. सो ट्रान्झिस्टर आपला कंडक्ट व्हायला पाहिजे त्याच्या नियमा रूल्स प्रमाणे. सो ट्रान्झिस्टर हॅव्हिंग हाय इनपुट कंडक्ट बट ट्रान्झिस्टर हॅव्हिंग लो इनपुट स्टील रिमेन्स इन ऑफ कंडिशन. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ, याच्यामध्ये A0 आणि B1 केले. आता A0 असल्यामुळे ट्रान्झिस्टर T1 हा ऑफ कंडिशनला राहिला. सॉरी, ट्रान्झिस्टर T2 ला आपण बायसिंग व्होल्टेज प्रोव्हाइड केले, सो T2 कंडक्ट व्हायला पाहिजे. बट करंट तुमचा T1 T2 मधून फ्लो होते, कारण T1 हा ऑफ कंडिशनला आल्यामुळे तो रिव्हर्स मोड मध्ये आला. इट ऑफर्स हाय रेजिस्टन्स, इन्फायनाइट रेजिस्टन्स. त्यामुळे करंट पुढे फ्लो होत नाहीये, T1 मधून करंट फ्लो होत नाही, त्यामुळे T2च्या इमिटरला करंटच येणार नाही. सो आउटपुट स्टील रिमेन्स लो. समजा आपण आता A1 केलं, B0 केलं, त्यामुळे A1 केल्यामुळे ट्रान्झिस्टर T1 कंडक्ट होईल हाय व्होल्टेजमुळे. T1 कंडक्ट झाला, करंट फ्लो झाला, ट्रान्झिस्टर T1 मधून T2च्या कलेक्टरकडे आला. पण T2 आता B आपलं लो आहे, त्यामुळे T2 आपलं काय झालं, इट रिमेन्स इन ऑफ कंडिशन, सो तो कंडक्ट होणार नाही. सो इट ऑफर्स हाय रेजिस्टन्स. म्हणजे करंट त्या T2च्या कलेक्टर मधून इमिटरकडे येणारच नाहीये.
मग करंट विल नॉट फ्लो थ्रू द इमिटर सर्किट. सो वन्स अगेन आउटपुट रिमेन्स लो. म्हणजे 0-0 ला 0 होतं, 0-1 किंवा 1-0 या दोन्ही कंडिशन्सला आउटपुट काय झालं, इट रिमेन्स स्टील लो. नाउ द लास्ट कंडिशन, द लास्ट टेस्ट किंवा लास्ट केस म्हणू आपण त्याला, वेन बोथ इनपुट्स आर हाय. वेन बोथ ए अँड बी आर हाय, दोन्ही स्विच आपण जोडले प्लस ला, both transistor get the biasing potential, so both transistor conducts and current flows through transistor T1 and T2. आता करंट कुठे फ्लो झाला, इमिटर सर्किटकडे करंट फ्लो झाला. मग तो इमिटर मधला करंट जो आला तो करंट कुठे गेला, तो करंट तुमच्या आउटपुट सर्किटकडे आला. म्हणजे आउटपुट व्होल्टेज काय झाला, आता हाय झाला, कारण व्होल्टेज करंट फ्लो झाला, पोटेन्शियल ड्रॉप तिथे डेव्हलप झाला, म्हणजे आउटपुट व्होल्टेज हाय झाला. मी मित्रांनो काय म्हटलं आपण, वेन ऑल इनपुट्स, इथे आपण दोन घेतले, वेन बोथ इनपुट्स आर हाय both transistor conducts and it gives a high output. मे 1-1 ला आपला 1 झालं, that is AND gate. All inputs are high to get high output. So that is our AND gate by using transistor circuit. आता मित्रांनो आपल्याला पुढे हे आपलं इथे ट्रान्झिस्टर सर्किट झालं, आपलं डायोड सर्किट झालं. आता आपल्याला ऍक्च्युअल AND गेटची समरी बघायची. AND गेट काय आहे, काय AND गेट म्हणजे, सगळ्यात पहिला आपण डेफिनेशन बघू. AND gate is defined as a gate which gives a high output only when all inputs are high. म्हणजे त्या गेटचे जे काही इनपुट्स असतील ते सगळे इनपुट जेव्हा हाय असतील, 1-1 असतील, हाय लॉजिकला कनेक्ट होतील, तेव्हाच त्या गेटचा आउटपुट हाय असेल. दॅट मीन्स अ गेट विच गिव्स अ हाय आउटपुट ओनली वेन द ऑल इनपुट्स आर हाय, दॅट गेट इज नोन एज अ AND गेट. पुढे आपल्याला बुलियन इक्वेशन दिले, y इज इक्वल टू a डॉट बी, ए आणि मध्ये डॉट आणि बी, पण तो रीड करताना आपण ए डॉट बी असं रीड न करता आपण रीड करणार आहोत y इज इक्वल टू ए अँड बी, ए अँड बी. त्यानंतर सिम्बॉल दाखवले मित्रांनो आपल्याला. तो सिम्बॉल जो आहे, जेव्हा आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग स्टडी करतो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग स्टडी करताना डी जो लेटर जो असतो, कॅपिटल डी, तो आपण जो काढतो तसा काढला जात नाही ड्रॉइंगमध्ये. तर इथे जो सिम्बॉल दिसतोय त्या फॉर्मॅटमध्ये तो सिम्बॉल काढला जातो. म्हणजे इथे आपल्याला तो लॉजिक सर्किट जो आहे त्याचा सिम्बॉल जो आहे अँड गेटचा, हा दिसतो आपल्याला. ए आणि बी इनपुट दाखवले आणि त्याला पुढे y इज इक्वल टू ए डॉट बी. आता हा सिम्बॉल लक्षात ठेवायला मित्रांनो, मी माझी आयडिया तुम्हाला सांगतो. माझं सरनेम आहे धोत्रे, DHO. त्यामुळे मग अँड गेट म्हटलं की डी, मग माझ्या सरनेम मधलं पहिलं जे आहे डी, तो डी म्हणजे अँड गेट. मी माझी आयडिया, तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या आयडिया तयार करून आपण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवता आली पाहिजे. स्वतःची आयडिया स्वतः तयार करायची आहे. मग हा आपला सिम्बॉल झाला y इज इक्वल टू ए डॉट बी. त्यानंतर पुढे मित्रांनो ट्रूथ टेबल आपल्याला बघायचं, जे आपण पहिल्या लेक्चर्समध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली, म्हणजे अँड गेटच्या पहिल्या लेक्चरमध्ये बाय युजिंग स्विच मध्ये स्टडी केलं होतं. ए अँड बी आर द इनपुट लॉजिक्स अँड y इज आउटपुट लॉजिक्स. सो वेन A0 B0 Y0, A0 B0 Y0, A0 B1 Y0, A1 B0 Y0. मग ह्याच्यात काय झालं, एक इनपुट आपलं हाय आहे आणि एक इनपुट आपलं लो आहे, किंवा दोन्ही इनपुट लो आहेत, आउटपुट लो आलं. लास्ट केस 1-1, वेन बोथ इनपुट्स आर हाय आउटपुट बिकम्स हाय, सो 1-1 इज 1. इट इज ट्रूथ टेबल. 0-0-0, 0-1-0, 1-0-0 आणि 1-1-1. दॅट इज ट्रूथ टेबल ऑफ अँड गेट. आता आपण जेव्हा लॉजिक सर्किट स्टडी करतोय, तर आपण हे स्विच किंवा डायोड किंवा ट्रान्झिस्टर्स हे सर्किट जे आहेत, हे आपल्याला अँड गेट एक्झॅक्टली काय आहे, हाऊ इट वर्क्स, ते आपल्याला कळण्यासाठी आपण अँड गेट वापरलं. पण आपण ॲक्च्युली काय करतोय, आपण त्याचा IC वापरतोय, लॉजिक IC वापरतोय. तो तुमचा लॉजिक IC दाखवला, तुम्हाला सिम्बॉल दिसतो, तुम्हाला तो IC आहे 7408 अँड गेट. सो IC 7408, इट इज नोन ॲज अ कॉड, ड्युएल इनपुट अँड गेट. आता कॉड म्हणजे काय, कॉड म्हणजे 4, क्वाट्रावरून हा कॉड हा शब्द आलाय. सो कॉड म्हणजे 4. सो या IC मध्ये 4 गेट्स आहेत, 4 गेट ड्युएल इनपुट, म्हणजे त्या 4 गेटला 2 इनपुट्स आहेत. सो कॉड ड्युएल इनपुट TTL अँड गेट. दॅट TTL काय आहे, दॅट इज अ ट्रान्झिस्टर लॉजिक. हा आपल्याला पार्ट लॉजिक फॅमिली नावाचा एक चॅप्टर्स आहे, त्यात आपल्याला स्टडी करायचं आहे. सो इट इज अ TTL सर्किट. वेन ऑल इनपुट्स आर हाय देन ओनली आउटपुट बिकम्स हाय. आता या गेट्समध्ये आपल्याला पिन कन्फ्युगरेशन दिले. हा 14 पिनचा IC आहे. पिन नंबर 1 and 2 आर द इनपुट्स. म्हणजे तो पहिला गेट दाखवला आपण, त्याचे इनपुट्स पिन नंबर 1 and 2, 3 आउटपुट. पिन नंबर 4 and 5
इनपुट फॉर द नेक्स्ट गेट, त्याचा आउटपुट 6. 7 नंबर ग्राउंड जोडायचे आपल्याला. 14 नंबर प्लस VCC आली. त्याच्या पुढे वरती आपण गेलो तर पिन नंबर 9 अँड 10 आर द इनपुट टर्मिनल्स. 8 आउटपुट त्याचं आलं. पिन नंबर 12 अँड 13 आर द इनपुट टर्मिनल्स आणि 11 त्याचं आउटपुट टर्मिनल्स आलं. मग हे याचे इनपुट्स आणि आउटपुट टर्मिनल्स आहेत. आता मित्रांनो याच्यात तुम्हाला गंमत सांगतो, आपण जर हा IC बघायला गेलो आपल्या सर्किट लॅबोरेटरीजमध्ये वगैरे किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, तर हा 7408 असं त्याचं नाव नसतं. तो नंबर त्याच्यावर लिहिलेला असतो 74 आणि मध्ये काय लेटर्स असतात. म्हणजे समजा LS असेल, मोस्टली LS असतो. म्हणजे आपण जे यूज करतो सर्किट्स आपल्या लॅबोरेटरीजमध्ये, हे 74LS 74 हा नंबर आहे, हा सिरीज आहे, तो कॉमन आहे. आणि पुढे आपल्याला नंबर जो असेल तो त्या गेटचा नंबर आहे. सो 74LS08 असं याच्यावरती मार्क केलेलं असणार आहे. मग 74LSचा अर्थ काय तो आपल्याला पुढे बघायचा एक्झॅक्टली काय असतो तो. तरी शॉर्ट पे सांगतो. LS स्टँड फॉर लो स्कॉट की, म्हणजे इट इज अ लो पॉवर स्कॉट की. स्कॉट की इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. त्याने काही सेमीकंडक्टर इन्व्हेंट केलेत आणि त्याचा रिव्हर्स रिकव्हरी खूप फास्ट असतो. त्यामुळे या सर्किट जो आहे, हा जो IC जो आहे, याचा ऑपरेटिंग स्पीड खूप फास्ट आहे. इन सम नॅनो सेकंद आपल्याला ऑपरेशन त्याचं म्हणजे काय चेंजेस जे असतात इन सम नॅनो सेकंद आपल्याला मिळतात. तो हा आपला IC आहे 7408 कॉड ड्युअल इनपुट अँड गेट. आउटपुट मस्ट इनपुट मस्ट बी हाय, देन ओनली वी आर गेटिंग हाय आउटपुट. सो मित्रांनो इथे आपला अँड गेट म्हणजे पहिला बेसिक गेट आपण पूर्ण करतोय. पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पुढचा बेसिक गेट घेणार आहोत. त्याचं नाव आहे ऑर गेट. त्याचे आपल्याला 2 लेक्चर्स बघायचे आहेत, म्हणजे ऑर बाय युजिंग स्विच आणि ऑर बाय युजिंग डायोड्स अँड ट्रान्झिस्टर्स अँड त्याची समरी आणि ऑर गेटचा लॉजिक IC. सो मित्रांनो कीप वॉचिंग, बघत राहा, कमेंट्स करा. नाही कळलं, एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळली तर कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट टाका. ते तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलेलं आहे की मी नक्की बघेन ते आणि त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे काय म्हणजे आन्सर्स जे असतील ते आपण तुम्हाला मी नक्कीच द्यायचा प्रयत्न करेन. सो मित्रांनो कीप वॉचिंग, मित्रांना सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, सी यू, गुड बाय.